मित्रांनो आज आपण आलेलो आहे आंधळी या गावामध्ये तालुका पलूस जिल्हा सांगली. का आलोय तर इथे एक 18 एप्रिलला भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान भरते आणि गाववाल्यांनी मैदान भरवलेलं आहे. खास आपले जी शेतकरी आणि सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी ही मैदान भरवलेलं आहे. आधीच त्यांनी सांगितले की इथं बक्षिसाचं वगैरे पैशाचं इथं काय विषय नाही, फक्त मैदान भरतंय आपल्यासाठी. आता मैदानाचं कसं स्वरूप कसं आहे की बाबा बक्षिसाचं असेल किंवा काय असेल, कशा कशा गोष्टी आहेत? मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये आहे. चतुर्थ 11, पंचम 7, सहावा 5 आणि सातवा 3 असं बक्षिसाचं स्वरूप आहे सगळं. बरं, ढाली देणार आहे का चषक देणार आहे बैलगाडा मालकांना? बैलगाडी मालकांना ढाली आहे त्या आणि फायनलच्या विजेत्या सर्व गाडीवर जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी चषक आहे. म्हणजे बघा मित्रांनो काहीतरी वेगळे त्यांनी ठेवलेलं आहे. बरं, मैदान कशा निमित्त भरावं? मैदान श्री नाथदेव यात्रा निमित्त भरवतोय. श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी यांच्याकडून हे मैदान आहे. आणि मैदान टोटल सगळं पारदर्शक करायसाठी सगळं म्हणजे लाईव्हचं हे सगळं हे आहे. P3 वाले फोन आहेत ना, त्यांचं लाईव्हचं हे आहे सगळं कॅमेरा वगैरे. बरं, ती झालं आता बक्षिसाचं स्वरूप झालं. फाटीबद्दल बोलूया, कारण काय होतंय फाटी मेन आहे बैलगाडा मालकांसाठी. बक्षीस काय सगळीजण गुलालासाठी तिथं बक्षीस कोण विचार करत नाही. फाटीची लांबी रुंदी किंवा पल्ला किंवा पुढं थांबायचा पल्ला किंवा पाठीमागे गटासाठी सुट्टीला कसं कसं आहे नियोजन? टोटली फाटी आपली 700 फूट रनिंग आहे. आतल्यात 14 फूट रनिंग आहे. पुढं पल्ला 500 ते 600 फूट गाड्या थांबण्यासाठी तिथं आपण हे केलेलं आहे. पुढं आपण नांगरतो सुद्धा, त्याच्यामुळे गाड्या पुढं थांबायला काय अडचण येत नाही. आणि पाठीमाग सुट्टीच्या ठिकाणी म्हटला तर आपण 5 ते 7 गट तिथे थांबतील अशी तिथं आपण व्यवस्था केलेली आहे तिथे. बरं, बॅरिकेड वगैरे किती फुटावं आहे? बॅरिकेड आपण खालून जे गाड्या सुटतात तिथून आपण एक 200 फूट ही बाजू ती बाजू दोन्हीकडे बाजू हे आपण बॅरिकेड तिथे आपण मारणार आहे, जेणेकरून बैलाला पळायला कोणाला पब्लिकामुळे त्रास होत नाही असं आहे. तर मित्रांनो बाकीची अजून माहिती यांच्याकडून घेऊया. बाकीचं कसं नियोजन, बाकी अजून बऱ्याच गोष्टी मैदानात करायला लागते त्या. मैदान हे संपूर्णरित्या पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडा संघटना पलूस तालुक्या यांच्या नियमावलीनुसार होणार आहे. निकाल सगळे संपूर्ण आपले कॅमेरा पवन यादव यांच्या P3 लाईव्हच्या नुसार देणार आहे. मैदान आपण हे एक सर्वसामान्य बैलगाडी मालक यांचा विचार करून प्रवेश फी ते फिटनेस सर्टिफिकेट सहित 500 रुपये ठेवलेले आहे. 31,000 रुपये आपण बक्षीस ठेवलेलं आहे पहिले. मग काय होतंय, मोठी मैदान असतात तिथं आपले सर्वसामान्य बैलगाडा मालक म्हणजे काय होतंय हे कुठे सहभाग काय होतंय, डिपॉझिट जास्त असते आणि मोठ्या गाड्या तिथे कुठं वाव भेटत नाही. मग आपण काय केला विचार की बाबा सामान्य बैलगाडी मालकांना इथं बेस निर्माण व्हावं, इथून कुठेतरी सुरुवात व्हावी. प्रत्येकाला इथे मोठ्या मैदानात काही यश भेटत नाही. आपण लहान मैदानात बाबा इथून सुरुवात करावी. आता आमचं हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी आम्ही पूर्णपणे पारदर्शक एकही गावची गाडी कुठं बाबांनो फायनलला नाही म्हणजे असं कुठं हे केलेलं नाही. संपूर्णरित्या पारदर्शक मैदान केलं. आता हे दुसरं पर्व आहे आणि इथून पुढं पण म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षीस वगैरे ठेवणार आहे. पण आपलं गरीब बैलगाडा मालकासाठी आपण हे मैदान भरवलेलं. बरं, यांच्याकडे येतो. मैदानाच्या आजूबाजूला किंवा इकडे तिकडे कॅनॉल विहीर वगैरे असल्या काही धोक्याच्या गोष्टी आहेत का? नाही, धोक्याच्या गोष्टी ऍक्च्युअली काहीच नाहीत, कारण मैदानापासून कमीत कमी 800-900 फुटाच्या पुढं कॅनल आहे. त्यामुळं असं काय नाही की बैलासने धोका घडेल असं कुठलीच गोष्ट मैदानाच्या आजूबाजूला नाही. आणि दोन्ही बाजूला जे काय प्रॉब्लेम असेल तिथं बॅरिकेड लागेल, त्याशिवाय सगळी पूर्ण व्यवस्था केली जाईल. बरं, आता जी खाद्यपदार्थाचे स्टॉल लागणार आहेत त्यांची काय व्यवस्था केली? कारण काय होतं, जर पुढे जर स्टॉल लागले तर गाडी मालकासाठी धोक्याचं ठरते ती गाडी ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस. नाही, कमिटीनं असा निर्णय घेतलाय की कुठलेही जे स्टॉल असेल ते कुठल्याही मैदानाच्या आजूबाजूला लागणार नाही.
मैदानाच्या उजव्या बाजूला पूर्णपणे मोकळं मैदान आहे. अशा एक साईड आउट साईडलाच ते पूर्णपणे स्टॉल लागतील. मैदानाच्या जवळ अडचण होईल असं कुठलंही काय होणार नाही. त्यामुळं कुठला प्रॉब्लेम बैलगाडीला काय येणार नाही याची 99% गॅरंटी यात्रा कमिटी घेते. बरं आता काय होतं माहिती आहे का निलेश भाऊ पुढे ज्यावेळेस मैदान प्रेक्षक बघत असते ते आजूबाजूची बरीच मंडळी ती मैदान म्हणले की नाद आला, भाग्या मंडळी आली आणि त्यात बैलांना धुडकावणारे बी भरपूर असतात की हात वर करणे, हे करणे, ते करणे किंवा त्या गोष्टींसाठी काय काय बंदोबस्त केलाय की बाबा या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, बैलगाडा मालकावर अन्याय झाला नाही पाहिजे. आम्ही पूर्ण नियोजनानुसार हे यात्रा कमिटीने नाही हा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारी हॉस्पिटलला एक लेटर देऊ की बाबांनो तुमची एखादी डॉक्टरची कमिटी आम्हाला मंजूर करून द्या. जरी समजा त्याने आमचा जर प्रस्ताव मान्य केला नाही तर आम्ही आमच्या परीने आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने नाही एक खाजगी डॉक्टरची एक कमिटी इथं आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध करू. आणि आमचा एक मित्र आहे गणेश ॲम्ब्युलन्स म्हणून, तो आमच्यासाठी सदैव तत्पर राहील ह्याची आम्ही ग्वाही देतो. बरं निकाल ज्यावेळेस घेतात आपण 3 अँगलने निकाल घेतो, पण काय होतं माहिती आहे का जी प्रेक्षक बागा मंडळी असते ती मध्ये आल्यामुळे निकालाला कुठेतरी अडचणी त्यांची जी मध्ये येणार आहेत त्यांची काय व्यवस्था केली? त्यांची वैयक्तिक आम्ही ह्यातील ही सर्व आहे ती सर्वांना आम्ही फाटी वाटून देणार आणि प्रत्येकाला साईट उभा करणार आणि प्रत्येकाला सांगणार जेणेकरून कुठल्याही गाडा मालकावर अन्याय झाला नाही पाहिजे. ही जबाबदारी आमच्या यात्रा कमिटी सिद्धेश्वर यात्रा कमिटी ही पूर्णपणे जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. आणि जो काही निकाल असेल जर समजा बाबा फुटात गाडी गेली 2 फुटात गेली तर हा वरती अखिल भारतीय बैलगाडा त्यांना व्हिडिओ पाठवून तो त्यांच्यानुसार तो जो निकाल देतील तो सर्व बैलगाडा मालकांनी पण मान्य केला पाहिजे. आणि त्या बैलगाडा मालकांनी जेणेकरून यात्रा कमिटीच्या अंगावी येणे हे असले काही व्यवहार करायला नको. जो त्यांचा जो निर्णय असेल वरल्या कमिटीचा तो ते सर्वांनी मान्य करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. बरं ह्यांच्याकडे येतो. आता काय होतं माहिती आहे का बैलगाडा मालक ज्यावेळेस येतात त्यावेळेस पाण्याची भरपूर इथं टंचाई जाणवते किंवा पाण्याचं असेल किंवा काय असेल या गोष्टीसाठी काय काय केलंय? आपण शेजारला आपण बैलगाड्यांच्यासाठी बैलांच्यासाठी पाणी प्यायला बी सोय केलेली आहे. आमचा कमिटीचा टँकर येणार आहे पाण्याचा आणि नाश्त्याची वगैरे बी सोय केलेली आहे. काय अडचण येणार नाही. तर थंड पाण्यावाल्यासनी प्रत्येक स्टॉलवाल्यासनी आपण स्टॉल लावायला सांगितलेले आहेत. त्यामुळे काय अडचण येणार नाही बैलगाडीवाल्यासनी सुद्धा. तशी कमिटी आमची छान आहे, सगळेजण लक्ष देणार आहे त्याच्यावर. आणि मित्रांनो काय होतं माहिती का मैदान भरवून म्हणजे सगळ्या गावकऱ्यांची जबाबदारी असते. आता गावकरी म्हणून काय काय जबाबदाऱ्या स्वीकारता आल्या की मैदानात आले ते ह्या गोष्टी आम्ही सगळ्या दिवसभर करू आणि फायनल उजाडासहित घेऊ. काय हेच बैलगाडीवाल्यासनी कुठला त्रास नाही होणार आणि त्यासने काय म्हणजे पाणी वगैरे ते बैलासने पाजण्यासाठी काही कमी पडणार नाही ह्याची काळजी घेऊ. बरं मेन मुद्दा काय होतो माहिती आहे का आता सकाळी लवकर जर मैदान झालं तर फायनल होतो व्यवस्थित उजेडासहित. पण काय होतं ज्यावेळेस अटीतटीची लढत होती आणि निकाल फायनलला वेगवेगळे म्हणजे सामान गाड्या लागतात किंवा काहीतरी गोष्टी होत्यात मागं पुढं धागादोऱ्यात गाडी लागते त्यावेळेस बक्षिसाचा वाटप होत नाही त्याच दिवशी कारण निकाल दुसऱ्या दिवसावर ढकलला जातो. तसं काय होईल का? कारण काय होतंय एवढ्या लांबून बैलगाडा मालक येणार आहे ती दुसऱ्या दिवशी आणखीन त्यांना डबल हेल्पाटा म्हणजे बऱ्याच गोष्टी होते त्याच दिवशी बक्षीस वाटप होणार का? हो त्या दिवशी बक्षीस वाटप होणार जेणेकरून बैलगाडी मालकाने लवकरात लवकर ते मैदानावर हजेरी लावायची आहे. मैदान आपलं सकाळी 9 वाजता चालू होईल आणि आमच्या कमिटीची जबाबदारी आहे की दिवसाबरोबर 4ला फायनल करून आणि त्या दिवशी काय असेल ते बक्षीस वितरण त्या दिवशी होईल. बरं अजून कोण काय बोलणार आहे का की बाबा या गोष्टी सगळ्या लोकांनी पाळा? काय सांगणार आहे जी येणार आहे ती बैलगाडा मालक असतील बागा मंडई असेल बऱ्याच गोष्टी मैदानात असतात तुमच्यातर्फे काय त्यांना आव्हान करचाल की या गोष्टी पाळा म्हणजे मैदान पारदर्शक होईल? काय नाही फक्त जशी यात्रा कमिटी बैलगाडा मालकांना सहकार्य करणार तशी प्रेक्षकांनी पण सहकार्य करावं. एखाद्या गाडी मालकाचं मात्र न व्हावं, फाटीत नाही यावं, समोर नाही यावं. बाकी काय यात्रा कमिटी त्याची दक्षता घेणारच आहे पण प्रेक्षकांनी पण त्याची दक्षता घ्यावी आणि गाडी मालकांनी पण यात्रा कमिटीला सहकार्य करावं. गाड्या लवकर आत आणणं, लवकर गट सोडणं, व्यवस्थित उभा करणं हे सहकार्य करावं. आणि प्रत्येकानं आपल्या मौल्यवान वस्तू आपल्या जिम्मेदारी सांभाळाव्यात. आपापल्या कसं आहे मैदान हे आपापल्या जबाबदारी बघा यात्रा कमिटी ध्यान देणारच आहे पण प्रत्येकाची जबाबदारी असते बघून आपल्या मैदान पारदर्शक व्हावं. बरं
आपल्या आंधे गावामध्ये आमच्या 18 तारखेला आपल्या सिद्धेश्वर यात्रा कमिटी चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने काका, चालू वर्षीचे अध्यक्ष परशुराम जाधव तात्या, तसेच सचिन माने साधूभाऊ, प्रशांत कदम, तसेच आमचे सचिव उमेश माने, तसेच खजिनदार आहेत अनिल कोळेकर, शरद जाधव, या सर्वांच्या माध्यमातून तसेच इतर सर्व कमिटीच्या माध्यमातून आमच्या कमिटीचे शेकडो कार्यकर्ते इथं उपस्थित असतील आणि मैदान वेळेवर आणि एकदम पारदर्शक होईल आणि काटा मैदान होईल याची जबाबदारी सर्व आमची कमिटी घेईल. कारण आमच्या कमिटी 100 ते 150 कार्यकर्ते इथं आजूबाजूला उपस्थित असतील. तसेच बाकी सोय असेल म्हणता आलं तर साधारणतः 40 ते 50 एकराचं खुलं मैदान इथं म्हणजे उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचं स्टॉल असतील किंवा बैलांना पार्किंग असेल, गाड्या पार्किंग असेल, ह्याचं काही अडचणीत तयार होणार नाही. तसंच पाणी सोय असेल तर टँकर आहेत, अँब्युलन्सची सोय आहे, इतर सगळ्या सोयी सुविधा इथं सगळे उपलब्ध आहेत कमिटीच्या मार्फत. त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि मित्रांनो, जसे त्यांनी सगळी पूर्णपणे मैदानाचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि मैदान हे पारदर्शक होणार आहे. त्यामुळं मैदानाचा सर्व बैलगाडी मालक, चालक सगळ्यांनी लाभ घ्यायचे आहे आणि भरभरून त्यांच्या जी टीम आहे आणि गावकर आहेत त्यांना सगळ्यांना प्रतिसाद द्यायचे आहे. आता काय तुमचे काय असेल की बाबा घोषणा असते शेवटची की बाबा चांगला शेवट हवा? घोषणा म्हणाल तर आम्ही आमच्या जे ग्रामदैवत आहेत नाथसाहेब, नाथबाबांच्या यात्रेनिमित्त आम्ही मैदान घेणार आहे. तरी आम्ही एक म्हणजे नाथसाहेब नावानं छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आता काय होतं माहिती आहे का, बरेच बैलगाडा मालक असतात की येण्याचा मार्ग मॅपद्वारे किंवा विचारत येत असतात. आता त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण तो पण मेन मुद्दा आहे. मुलाखत घेतली, आपण बैठ घेतली, पण लोकेशन एक्झॅक्ट कुठं आहे ते जाणून घेऊया. एक्झॅक्ट लोकेशन हे फाटीचं कुठं आहे? फाटीचं लोकेशन आपला जो जुना सातारा रोड आहे, सातारा सांगली, जो कडेपूर मार्गे जो साताराला जातो रहमतपूर मार्गे, त्या सातारा रोडवरून तुम्ही आला असता जो आंधी फाटा आहे, आंधी फाट्यापासून पूर्वेला 800 मीटर अंतरावरती ITI कॉलेजच्या समोर जे आपलं मैदान आहे ते तुम्ही ITI कॉलेज समोर जर डाव्या साईडला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते मैदान दिसेल. तिथं काय अडचण नाही येणार. तर मित्रांनो, असं लोकेशन आहे, तर या लोकेशनवर सगळ्यांनी या आणि सहभागी व्हा. धन्यवाद.